चला हे बघा, आज एक लक्षात घ्या की मी पक्ष कुठचाही सोडलेला नाही. ते तांत्रिक मुद्द्याबद्दल आपण वेगळ्या व्यासपीठावरती आपण बोलू. पण एक गोष्ट नक्की आहे की आज एवढ्या उपसभापती पदाची जर आज शिंदे साहेबांनी ही जबाबदारी दिल्यानंतर हे मला असं वाटतं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला तो बहुमान आहे आणि तो बहुमान ठेवून मी पुढे काम करण्यात. अरे बाबा, जेव्हा ते मी आधीच सांगितलं, जेव्हा ते आमदार झाले तेव्हा आम्ही त्यांना मतदान केलेलं आहे. आम्ही आमचं कर्तव्य पार पाडलं त्यावेळेस. आणि ते तेव्हा आमदार झाले तेव्हा शिवसेना आणि धनुष्यबाण होता. आज शिवसेना आणि धनुष्यबाण आमच्याकडे आहे आणि ते शिवसेनेतच आहेत. तुम्ही काय म्हणताय सोडलं बिडलं काय? उगाच काय तरी सोडलं काय? चला, धन्यवाद. अरे बाबा, आज फक्त सचिन अहिरांचं घ्या. काही लोकांना ठाकरे भेटत नाही म्हणून ते जातात, काही आदित्य भेटत नाही म्हणून जातात. तुम्ही तर दोघांबरोबर होता. नाही, माझा असा काही अनुभव नाहीये. ही गोष्ट स्पष्ट मी सांगतोय. पण मी जसं सांगितल्याप्रमाणे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा विचार घेऊन ज्या पद्धतीने शिंदेसाहेब काम करतायत तो आकर्षण आहेतच ना, कोणीच न करताय. आणि हे माझ्यापुरतं नाहीये. खाजगीत जर तुम्ही अनेक लोकप्रतिनिधीला विचारलं तर ते तुमच्या सर्वांच्या लक्षात येईल. आणि मग असा नेता ज्यावेळी पुढाकार घेऊन एक जबाबदारी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला देतो त्यावेळी तो विचार पुढे घेऊन जाण्याची जिद्द आणि धमक ही आमच्यामध्ये आणि आम्ही कामाने दाखवून दिलेलं. आणि तुम्ही बघ काय होतो आता, तुम्हाला राजकीय आज थोडा जरा संयम ठेवायचा आहे. काही लोकांनी जे आयुष्यात तरी दगड उचललं नाही ते आता आम्हाला शिकवायला लागले तर कसं व्हायचं? अरे बाबा, त्यांनी काय सांगितलं आता आहे ना, ते कसे समोरून काय काय बोलतायत, काय काय आरोप, त्याच्यावर उत्तर देतील ते. आता काय काय हे बोलले बघा, महाराष्ट्र पुरोगामी राज्य आहे. आपली संस्कृती वेगळी आहे. आपली शिव्यांची संस्कृती नाही. शिव्यांची लाखोली वाहण्याचं काम आता सुरू आहे. 6 खासदारांच्या मतदारसंघात जाऊन शिव्या घालण्याचं काम सुरू आहे. ते जेव्हा त्यांच्याबरोबर होते तेव्हा खूप चांगले होते. आता अगदी ताबडतोब ते 360 डिग्री वाईट झाले. त्यामुळे आपली ही संस्कृती नाही आहे, आपली परंपरा नाही आहे. ही महाराष्ट्र ही छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे, संतांची भूमी आहे. त्यामुळे अशा शिव्या देणाऱ्या लोकांना जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. तर उपसभापतीपदासाठी अर्ज भरल्यानंतर सचिन अहिर यांच्यासोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेली ही बहुप्रतीक्षित पत्रकार परिषद होती. यामध्ये काही महत्त्वाची तपशील देखील समोर आलेले आहेत. सचिन अहिर यांचा हा निर्णय तांत्रिकदृष्ट्या कसा योग्य आहे हे पत्रकार परिषदेच्या शेवटच्या भागामध्ये एकनाथ शिंदे आणि सचिन अहिर यांनी सांगितलेलं आहे. सचिन अहिर जेव्हा निवडून आले त्यावेळी पक्ष फुटलेला नव्हता, त्यामुळे ते शिवसेना या पक्षावर आणि धनुष्यबाण चिन्हावर निवडून आलेले होते. आणि आजही धनुष्यबाण आपल्याकडे, त्यामुळे तांत्रिक मुद्दा उपस्थित होण्याची शक्यताच नाही असं एकनाथ शिंदेंनी म्हटलेलं आहे. त्यामुळे आता याबाबत कायदेशीर तरतुदी नेमका काय आहेत याविषयी कशा प्रकारे विचार झालेला आहे हा निर्णय घेताना याचं एक उदाहरण याच्यातून समोर आलेलं आहे. आणि त्याचबरोबर आयुष्यामध्ये ज्यांनी दगड उचलला नाही ते आम्हाला शिकवतात असं म्हणत अहिर यांनी ठाकरेंवर नाव न घेता पलटवार करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे अगोदर त्यांना टीका करू द्या, नंतर आपण उत्तर देऊ. हे राजकीय व्यासपीठ नाही, आपण राजकीय व्यासपीठावर त्याला वेगळी उत्तर देऊ असं सचिन अहिर यांनी म्हटलेलं आहे. मात्र ह्या पक्षप्रवेशामुळे किंबहुना उपसभापती पदासाठी अचानकपणे सचिन अहिर यांचा अर्ज भरल्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये खळबळ उडाली होती. आणि 6 खासदारांच्या मतदारसंघामध्ये दौरा करून आल्यानंतर अहिरांनी त्यांचं स्वागत केलंय असा टोला शिंदेंनी लगावलाय. पुढच्या बातमीकडे जाऊया. शिवसेना ठाकरे गटाचे बडे नेते आणि विधान परिषदेचे आमदार सचिन अहिर